दिल में मेरे आज डेट्स तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. ठीक आहे, तर विषय असा आहे की हा व्हिडिओ एडिट करायला तुम्हाला लागते आपलं लाईट मोशन ॲप आणि महत्त्वाचं म्हणजे ते मोड पाहिजे. किंवा तुम्ही प्ले स्टोअरवरनं घेऊ शकता, पण प्ले स्टोअरनं जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला द्यावं लागतात पैसे. आणि आपल्या पब्लिककडे पैसे असतील नसेल त्यांच्यासाठी आपण ॲप्लिकेशन एकदम फ्रीमध्ये देतो. कुठं? टेलिग्राम चॅनलवरती. तर काय करायचं, टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, किंवा टेलिग्राम डाउनलोड करा. त्याच्यामध्ये तुम्हाला सर्च करायचं आहे DS क्रिएशन YT. हे आपलं चॅनल येऊन जातं, सॉरी हे नाही, हे आपलं चॅनल तुम्हाला येऊन जाते सर्च केल्यावर. ठीक आहे, तर बघू शकता अशा प्रकारचे काय ते आपलं चॅनल आहे. आता तुम्हाला सिम्पली काय करायचं माहिती आहे काय, इथं आपण व्हिडिओ अपलोड केल्या सगळ्यात पहिल्यांदा मटेरियल असते आणि परत व्हिडिओ अपलोड होते. ठीक आहे, तर आधी आपण मटेरियल अपलोड करतो आणि मग व्हिडिओ अपलोड करतो. तर अशा प्रकारे आपला विषय असतो. त्यामुळे तुम्ही इथून मटेरियल डाउनलोड करून घेऊ शकता. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काय आहे तिथे ॲप्लिकेशन सगळे पिन करून ठेवलेले आहे. ठीक आहे, सगळे काय तुम्ही इथून घेऊ शकता. आता महत्त्वाची गोष्ट, आता व्हिडिओ एडिट करूया. आणि व्हिडिओ एडिट करताना काही प्रॉब्लेम आला की एक काम करायचं, इंस्टाग्रामला आपल्याला मेसेज करायचा आणि तिथं काय तुम्हाला मी रिप्लाय देतोच. तर काम आपलं तिथं विषय हार्ड होऊन जातं आहे. ठीक आहे, तर चला आपल्या व्हिडिओला आपण सुरू करूया. व्हिडिओ एडिट करण्यासाठी काय लागतं, अलाइट मोशन डाउनलोड करून घ्यायचा. विषय हार्ड करून टाकायचा सगळा. तर बघू शकता मी इथं अलाइट मोशन आपलं ओपन करून घेतलं आहे. तर बघू शकता आपण जे काय ते आपलं अलाइट मोशन आपलं ओपन करून घेतलं आहे. आता सिम्पली काय करायचं माहिती आहे काय, हे जे प्रोजेक्ट नावाचं बटन आहे याच्यावर सिम्पली क्लिक करायचं आणि आपलं तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बीट मार्क आणि शेक इफेक्ट अशा 2 लिंक असतील त्या इम्पोर्ट करायच्या. अलाइट मोशनमध्ये डायरेक्ट येतं आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे मी ह्याला काही ते इम्पोर्ट करून घेतलं आहे. आता सिम्पली अशा प्रकारे दिसतंय. आता सिम्पली एक विषय करायचा, तर काय करायचं, तर एकदम स्टार्टिंगला यायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती क्लिक करायचं आहे आणि तर फक्त एक फोटो लागणार आहे. बाकी काहीही मटेरियल लागत नाही, फक्त एक फोटो लागतंय. मी मटेरियलमध्ये तुम्हाला दिलंच नाही, काय सुद्धा मटेरियल दिलं नसेल, फक्त बीट मार्क आणि शेक इफेक्ट दिला असेल. त्याच्यामध्ये तुमचा एक फोटो घ्यायचा. ठीक आहे, अशा प्रकारे तुमचा फोटो घ्यायचा आणि फोटो घेतल्यानंतर सिम्पली 3 डॉटवरती क्लिक करायचं आणि फिल कॉम्पोजिशन एरियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. म्हणजे फोटो पूर्ण व्हिडिओमध्ये बसून जातो. बघू शकता अशा प्रकारे एकदम जबरदस्त अशा प्रकारे बसतो. आता सिम्पली काय करायचं, एकदम लास्टला यायचं, हे जे ऑप्शन दिसतं त्याच्यावरती क्लिक करून एकदम लास्टपर्यंत फोटोला अशा प्रकारे ओढून घ्यायचं. आता एवढं केल्यानंतर काय करायचं, तर जिथं बीट मार्क आहे तिथे यायचं आणि फोटोला अशा प्रकारे इथून कट करायचं. इथं 2 बीट मार्क आहेत, 2दा कट करू नका. हे फक्त समजण्यासाठी आहे. ठीक आहे, म्हणजे इफेक्ट देण्यासाठी चेंज करायचं इफेक्ट तिथं. ठीक आहे, तर अशा प्रकारे जिथं एक बीट मार्क आहे तिथं या आणि फोटोला अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, स्प्लिट करायचं. बघू शकता अशा प्रकारे. तर करा जेवढे फोटो म्हणजे बीट मार्क आहेत तिथं फोटोला स्प्लिट करून घ्या. मी सुद्धा करून घेतो. ठीक आहे, हां. तर बघू शकता मी जिथं बीट मार्क आहे तिथे फोटोला कट करून घेतलोय. आणि आता ह्याच्या पुढे काय करायचं, याच्या पुढे आपल्याला करायचं आहे काय, तर एकदम सोपा विषय आहे. फक्त आपल्याला करायचे इफेक्ट पेस्ट. तर इफेक्ट पेस्ट करण्यासाठी काय करायचं आहे, आपला जो शेक इफेक्ट प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला इथे करून घ्यायचा ओपन. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट दिसेल. आता हा बघू शकता पहिला इफेक्ट, हा दुसरा इफेक्ट आणि हा तिसरा इफेक्ट. एकदम सोपा आहे, सांगतो सगळं नीट बघा. जो आपला पहिला इमेज त्याच्यावरती क्लिक करा, इफेक्टमध्ये जाऊ, 3 डॉटमध्ये जाऊन इफेक्ट कॉपी करून घ्या. नंतर अशा प्रकारे बॅक या. त्याच्यानंतर तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आणि जो आपला पहिला फोटो त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे बघू शकता एकदम जबरदस्त दिसतंय नाद गोळा. आता हे एवढं झालं तर सिम्पली तुम्हाला इथून करायचं बॅक यायचं आहे आणि बॅक नंतर परत तुम्हाला ओपन करून घ्यायचा आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट. त्याच्यानंतर जो आपला दुसरा फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन इफेक्ट कॉपी करून घ्या. नंतर अशा प्रकारे बॅक या आणि आपला जो बीट मार्क प्रोजेक्ट आहे तो ओपन करून घ्या. आता सिम्पली एक विषय करायचा, ते म्हणजे काय, बघू शकता हे 2 बीट मार्क आहेत, ह्याच्या पुढे 1 2 3 4 आणि ह्याच्या बघू शकता इथून तुम्हाला दुसरा इफेक्ट द्यायचा आहे. या 4 फोटोवरती तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर एकदम सोपा विषय आहे. इमेजवरती सिम्पली क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करायचं, 3 डॉटवरती क्लिक करायचं आणि रापचिक पद्धतीने पेस्टच्या इफेक्टवरती क्लिक करायचं. संपला की विषय. नादखुळा पद्धतीचा हा आपला इफेक्ट आहे. जबरदस्त आणि क्वालिटी एकदम म्हणजे जाळच. ठीक आहे, तर लाईक करून टाका एकदम म्हणजे खतरनाक पद्धतीनं. आता एवढं झालं की सिम्पली परत अशा प्रकारे बॅक यायचं आणि परत तुम्हाला शेक इफेक्ट ओपन करून घ्यायचं आहे. आता काय करायचं माहिती आहे काय, तर इकडे तुम्ही लक्ष द्या. ठीक आहे, फक्त माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. मी काय म्हणतोय सगळं नीट ऐकून घ्या, म्हणजे कसं व्हिडिओ एकदम प्रॉपर होतोय. आता बघू शकता सिम्पली जो आपला हा फोटो आहे ह्या फोटोवरती क्लिक करायचा. कशावरती, फोटोवरती क्लिक करायचा. ठीक आहे, दुसऱ्या कुठे क्लिक करू नका, फोटोवरती फक्त क्लिक करून घ्या. इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करा. इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर ह्या 3 डॉटवरती क्लिक करा आणि इफेक्ट कॉपी करून घ्या. एकदम हार्ड विषय आहे. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे बॅक यायचं, बीट मार्क ओपन करून घ्यायचा. तर एवढं झालं की इथं काय करायचं बघू शकता, इथं 2 बीट मार्क हुडकायचे 10.12 सेकंदापासून आहे. इथं आल्यानंतर सिम्पली तुम्हाला काय करायचं माहिती आहे काय, इथून पुढचे जेवढे का आपले फोटो आहेत त्या सगळ्या फोटोवरती आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. सोप्या पद्धतीने म्हणजे कसं, तर बघू शकता इथं यायचं, फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टमध्ये जायचं, 3 डॉटमध्ये जायचं आणि इफेक्टला पेस्ट करायचं. विषय संपला. तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, पेस्ट करायचं आहे. हां
आता बघू शकता मी अशा प्रकारे इफेक्टला पेस्ट करून घेतो, एकदम अशा जबरदस्त पद्धतीने लास्टपर्यंत इफेक्ट पेस्ट करून घेतो आणि कसं जाळ सगळा. तर बघू शकता अशा प्रकारे इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा. आता तुम्ही जर व्हिडिओ लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक करून टाका, चॅनलला सबस्क्राईब करून टाका. कारण विषय कसा आहे माहिती आहे काय, ते जर तुम्ही केलं तर ते जर तुम्ही केलं तर विषय एकदम असं जबरदस्त होतं. एडिटिंग तुम्ही शिकताय आणि नादगुळा पद्धतीचं व्हिडिओ तुम्हाला पण बघायला भेटतात आणि शिकायला भेटतं. ठीक आहे, त्यामुळे सबस्क्राईब करायचं. बाकी हे जबरदस्त दिसतं आणि एकदम असं नाद खुळा आणि क्वालिटी. ठीक आहे, आता ह्याच्या पुढे तुम्हाला सिम्पली काय करायचं माहिती आहे काय, हा व्हिडिओ झाला हो सगळा क्रिएट झाला. आता व्हिडिओला करायचं एक्सपोर्ट. ठीक आहे, कसा एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करायचं. इथं बघू शकता व्हिडिओच्या पुढे एक ऑप्शन आहे, ह्याच्यावर सिम्पली क्लिक करायचं. इथं 700 क्लिक करायचं. हे जास्त ठेवायचं नाही, कारण तुम्ही जेवढं जास्त ठेवचाल, काय म्हणतोय मी, जेवढं जास्त ठेवचाल तेवढं तुम्ही म्हणजे जेवढा तुमचा बारका मोबाईल असेल स्टोरेज कमी असेल आणि जेवढं जास्त त्याचं तुम्ही एक्सपोर्ट रिझोल्युशन ठेवचाल व्हिडिओ एक्सपोर्ट होण्याची चान्स सगळ्यात कमी. त्यामुळे तो 720 ठेवायचं, HD होत आहे, नाद गोळा होत आहे. आणि कोड एक मिनिट ठेवायचा, फ्रेम रेट फुल, क्वालिटी फुल आणि एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करून व्हिडिओला करायचा एक्सपोर्ट नाद गोळा पद्धतीनं. आता व्हिडिओ एक्सपोर्ट झाला की व्हिडिओला काय करायचं, सेव्ह. व्हिडिओ सेव्ह केल्यानंतर फक्त विषय एक लाईक करायचं, केलं नसेल तर केलं असेलच तुम्ही, काय विषय हार्ड आहे आपली पब्लिक. बाकी एक कमेंट, ओके, कमेंट, लाईक आणि सबस्क्राईब, संपला विषय. एवढंच करायचं, बाकी काही विषय नाही. शेअर करू वाटलं करायचं तुमच्या मित्रांना. बाकी विषय हार्ड मटेरियल कुठं पण आवडा काही विषय नाही. तर चला भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. निघतो आता, बाय.